होय भक्ती केला तैसा
पुरवी धराविते इच्छा एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धराविते इच्छा आला नावार का तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धराविते इच्छा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती शारदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरू
ज्ञानेश्वरासे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर मी कळा कुसरी काही संगेने बोलतो वचनाचे भाविका एका जनाजनी तुमचा दास त्याची आस पुरवावी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते अनादि निर्गुण प्रगटले भवानी अनादि निर्गुण प्रगटले भवानी अमृत मर्दना बोले जागर मर्दना बोले पार्टी करावया धर वीरता करावया बोले पावते बोला दे तो निर्गुण रे पावते बोला दे तो निर्गुण मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे वचनैका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडित कथे काळी आपण असावे जवळी भेला हरि विठ्ठल कीर्तनामध्ये बसलं पण थोडं पुढं सरकून बसा बरं महिला मंडळ चला समोर येऊन बसा पुरुष मंडळ आपल्याकरताच कीर्तन आहे समोर येऊन बसा जरा चला चला पटकन आजूबाजूला बसलेले भरपूर जागा आहे समोर जरा समोर येऊन बसा चला म्हणजे जागा ठेवू नका म्हणजे डिस्टर्ब होईल पुन्हा मध्ये सगळं चला पुरुष मंडळ या ना तुम्ही समोर येऊन बसा बसा इथं समोर येऊन बसा आपल्याकरताच कीर्तन आहे चला सगळ्यांनी समोर येऊन बसायचं आजूबाजूला कोणी थांबू नका समोर येऊन बसा सर्वांनी चला आणि कीर्तन हे जीवनामध्ये पुढे सरकण्यासाठी असतं बरं का हो विठाला 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 कीर्तनामध्ये बसला तर पहिले सूचना सांगते कोणत्याही प्रकारची बडबड गडबड आता करायची माझा आवाज येतो पाठीमागे महिला मंडळ एकदा हात वर करा बरं आवाज येतो ना कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची गडबड बडबड आता करायची नाही पुरुष मंडळ तरुण मित्र मंडळ हो आणि खास करून माझ्या माता भगिनी बरं का थोडंसं इको कमी करा बोलताना फक्त ट्रबल वाढवा आणि फक्त गायनाला इको देत चला विठाला 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 आणि खास करून माझ्या माता भगिनी तुझं काय चाललंय माझं काय चाललंय नातवंडाचं बरं आहे का मुलाचं बरं आहे का सुनबाई बोलते का नाही आजी सगळ्या गप्पा मारू आपण पण कीर्तन झालं की निवंत 2 तास अगदी माझ्यासोबत चालेल का चालेल का हो म्हणतात त्या काही टेन्शन नाही पण कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही कीर्तनामध्ये बडबड जर केली तर पुढचा जन्म कोण होतो माहिती का सांगू का प्रमाण कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणी येईल जन्म पुढच्या जन्मामध्ये बेडकं व्हायचं नसेल तर थोडा वेळ काय करायचं आता शांत बसा विठाला विठाला
अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, श्री क्षेत्र हनुमान मंदिर वडनेर दुमाला या ठिकाणी चालू असलेला भव्य असा गणेश जयंती उत्सव आणि त्या गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण आज या ठिकाणी जमलेला आहात. तसेच ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाकरता मला संपर्क झाला, या कार्यक्रमाचे आयोजक आहेत श्री संत जनार्दन स्वामी मित्र मंडळ छावा फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं जी सेवा माझ्याकडे आलेली आहे. तसेच माझे गुरुवारी आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराज मंडळी वारकरी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी ज्येष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी आणि आपल्या गावचं आदरणीय व्यक्तिमत्व की ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये नव्हे तर धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांचं उल्लेखनीय असं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं, माननीय नगरसेवक केशव तात्या, त्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदने श्रीमंत तुकोबराया. कोण तुकोबराया? त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये दया क्षमा शांती हे तीनही गुण ज्यांच्या देहामध्ये वास करतात ना देहूचे सुप्रसिद्ध असे साधू जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणांचा जन्माला आलेला आहात. पण त्या भगवान परमात्म्याची भक्ती आपण केली पाहिजे. नवे नवे त्या भगवान परमात्म्याची भक्ती करणं आपलं कर्तव्यच आहे. याचा विचार करणारा भक्तिप्र प्रकरणामधला अभंग आपल्या सेवेकरता निवडला. विठ्ठला 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 एवढा प्रभू भावे या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय त्या भगवान परमात्म्याचं ऐश्वर्याचं व्यापकतेचं आणि महानतेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे पण तो राहतो कुठे? तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे काय तर आपल्या भक्ताचं हृदय किंवा आपल्या भक्ताची पूजेची पेटी. मग एवढा मोठा भगवान परमात्मा आहे तो राहतो कुठे? आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये. पण मला सांगा फुकट राहतो का? देव आपल्याजवळ राहण्याकरता त्या भगवान परमात्म्याची आपण भक्ती केली पाहिजे. मग कशी भक्ती करायची? होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल ती इच्छा आमचा भगवान परमात्मा पूर्ण करतो. पण कधी पूर्ण करतो? नुसतं फुकट पूर्ण करतो का? नाही तर त्याच्या आधी त्या भगवान परमात्म्याची आपण भक्ती केली पाहिजे. मग एवढा मोठ्या जगाचा बाप आहे
एवढा मोठा भगवान परमात्मा हे आपल्या भक्ताकडे काय मागतो? एवढा जगदाने आणि मागे तुळसी दळ पाणी. एवढा मोठा देव आपल्या भक्ताकडे फक्त तुळशीतलं पान मागतो. बघ, एवढा मोठा देव आपल्या भक्तासाठी पंढरपूरमध्ये आला. त्या पुंडलिकाच्या पुण्यामुळेच आला. पण त्या पुंडलिकासाठी आला का? तर नाही. आपल्या सगळ्यांचा उद्धार करण्याकरता तो देव नावा रूपाला आला आणि सगळ्या जगाला तो सोपा झाला. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. विठ्ठला विठ्ठला खर तर या भंगाद्वारे तुकोबऱ्या सांगतात का या ठिकाणी आपण जन्माला आलेला आहात. प्रत्येकाला परमेश्वराची भक्ती करण्याचा अधिकार आहे. कुणीही या आणि त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. पण बघा, ज्या संसारामध्ये आपण जन्माला आलेला आहात, ज्या प्रपंचामध्ये आपण जन्माला आलेला आहात, त्या प्रपंचामध्ये आपली मागणी सुखाची आहे. अगदी सुखाच्या आशामध्ये आपला जन्म निघून चाललाय. कुणी असू द्या, सुखाच्या पाठीमागे आपण लागतो. बघा, कोणताही पुरुष असो, कोणती स्त्री असो, देवाच्या मंदिरामध्ये आपण गेलात, समजा गणपती बाप्पा समोर आपण उभं राहिलात आणि बाप्पाला काय सांगितलं का, हे बाप्पा मला दुःख दे. बरोबर आहे का? मी काय बोलते समजताय ना? माझा आवाज येतो का? पण जरा मान हलवत चला, म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी समजताय. आणि मी प्रश्न विचारले का उत्तर जरा मोठ्यानं देत चला. आता जेवायचे सगळ्यांना थोड्या वेळा. विठाला विठाला बाप्पाच्या समोर आपण उभं राहिलात, बाप्पाला काय म्हणतो का, हे बाप्पा मला दुःख दे. बरोबर आहे? मग सुख मागतो. आपली सुखाची मागणी आहे. बरं, आपलं सोडा, आपल्याकडे वरती लहान मुलं असतं, त्या मुलाला आपण घेतो, बाप्पाच्या मंदिरामध्ये जातो आणि सांगतो, बाळा बाप्पाच्या पाया पड. आणि बाप्पाला काय सांग का, हे बाप्पा मला सुखी ठेव. आता मला सांगा, ते मूल किती लहान असतं? पाप काय, पुण्य काय, सुखाची व्याख्या काय, दुःखाची व्याख्या काय, जाणीव तरी असते का? पण मागताना आपली मागणी सुखाची असते. अगदी कुणी असू द्या, आपली मागणी सुखाची आहे. पुरुष असू द्या, स्त्री असू द्या, ज्येष्ठ असू द्या, बाल असू द्या आणि हृदय असू द्या, मंदिरामध्ये गेलात, हात जोडले, हे भगवंता माझं चांगलं हो दे. आणि शेजारच्याचं नाही खोटं बोलायचं, नाही खरं बोलायचे. पुन्हा एकदा विचारते, काय म्हणतो का, हे देवा माझं चांगलं हो दे. आणि शेजारच्याचं तुम्हीच म्हणा, मी काय म्हणत. म्हणजे आपली मागणी आपल्याकरता असते. तुकोबऱ्या गोड सांगतात, वाढावे संतान, रहिवावे धनधान, रहिवावे धनधान, रहिवावे धनधान, वाढावे धनधान, रहिवावे धनधान, रहिवावे धनधान, रहिवावे धनधान. वाढावे संतान आणि गृही भावे धनधान्य. आपण देवाकडे गेला, देवा मला बंगला दे, मला गाडी दे. समजा ऐका, कीर्तनामध्ये बसल्या बसल्या एखाद्या मनुष्याला गणपती बाप्पा प्रसन्न जर झाले, आपण काय म्हणू, देवा तू काय कर, माझं सगळं वडनेर तुम्हाला गाव आहे ना, ते सुखामध्ये राहू दे, आनंदामध्ये राहू दे, असं म्हणणार आहे का? हा, पण कुशाल नाही म्हणता, पण खरंच नाही म्हणणार. आपण काय म्हणू, देवा मला बंगला दे, देवा मला गाडी दे, नवनवे गणपती बाप्पा मला मुलगा दे, मला मुलगी दे. या काय मागायच्या गोष्टीत का? तरी पण देवाकडे आपण मागतो. म्हणजे तुमची आमची मागणी सुखाची आहे, प्रत्येकाची मागणी सुखाची आहे. पण माऊली गोड सांगतात, म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी बेल कवनाचे श्रवणी, का सुख निद्रांतरुणी इंगळाची कारण. ज्या कलियुगामध्ये आपण जन्माला आलेला आहात, जो प्रपंच आपण करता, या प्रपंचामध्ये सुखच नाही, सुखाचं प्रतिबिंब आहे, सुखाचा आभास आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी
बांधवाची आहे दुःख बांधवाची आहे दुःख बांधवडे आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही मोठे. तो प्रपंच आपण करता याच्यामध्ये सुखच नाही, सुखाचा आभास आहे. तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल बघा. समजा एखादा कडुलिंबाचं झाड आहे, त्या कडुलिंबाच्या झाडाला 1 क्विंटल गूळ घाला, 1 क्विंटल साखर घाला, त्या झाडाला गोड फळ येतील का? कारण का त्याचं मुळच कडू आहे. त्याप्रमाणे संसार दुःख मुळ सगळ्यांना प्रमाण माहिती आहे का? जो प्रपंच आपण करता हे सगळं दुःखाचंच मूळ आहे. मग या प्रपंचामध्ये तुम्हाला आम्हाला सुख कुठून मिळणार? रामदास स्वामी गोड सांगतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. तुम्हाला आम्हाला सुख पाहिजे आहे, सुखाची अपेक्षा आहे. मग ऐका, सुख देणारा या जगामध्ये कोण आहे? तो माझा गणपती बाप्पा आहे. कारण का? सुख करता म्हणजे काय? तो आपल्याकडे सुख आणणार आहे. आता बघा थोडक्यात, गणपती म्हणजे काय तर आहे का? गणपती म्हणजे काय तर आहे का? गण 3 आहेत. एक म्हणजे देवगण, दुसरा म्हणजे मनुष्यगण आणि तिसरा म्हणजे राक्षस गण. या 3ही गणांचा जो ईश आहे त्याला गणपती बाप्पा म्हटलेला आहे. पण मला सांगा, थोडक्यात गण म्हणजे गुण. ते गुण आपण कधी बघतो बरं? पुरुष मंडळ, माझा आवाज येतो? काही टेन्शन नाही ना? नाही ना? मग जरा फ्रीज बसा. तुम्हाला सांगते, काही काही लोक कीर्तनामध्ये बसले की असे बसतात जस का त्यांना काहीच कळत नाही. पण ज्याला इथं बोर झाला ना, तो जगामध्ये कुठेही जाऊ द्या, त्याला आनंद मिळू शकत का बरं? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा जो आनंद आहे, जे प्रेम आहे, ते फक्त इथेच मिळतं. जगाच्या बाजारामध्ये कुठेही फिरा आणि 100 रुपयाला पाव किलो सुख कुठे विकत मिळतं का? सुख विकत मिळत असतं तर आम्ही कशाला कीर्तन केले असते आणि तुम्ही कशाला आमच्याकडे 2-2 तास बसले असते? सुख कुठेही विकत मिळत नाही. मग सुख हे फक्त परमार्थामध्येच आहे. मग ऐका, कीर्तन हे आनंदाचं साधन आहे, कीर्तन हे सुखाचं साधन आहे. मग सुख घेण्याकरता आपण आलात, आपले चेहरे कसे पाहिजे? कसे पाहिजे? फ्रेश पाहिजे. पण तुम्हाला सांगते, काही काही लोकांच्या चेहऱ्याकडे आपण जर बघितलं ना, त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी 12 वाजलेले असतात. आता 12 कळतं का तुम्हाला? आणि अशा चेहऱ्याकडे आपण बघितलं का आपल्या चेहऱ्यावरती 1 वाजल्याशिवाय विठाला 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 म्हणून जरा फ्रेश बसा. पुरुष मंडळ, एक माणूस माझ्या कीर्तनामध्ये अजिबात हसेना बरं का, अजिबात हसेना. मी म्हटलं काय झालंय बाबा? त्यानं सांगितलं, ताई माझ्यावरती भरपूर कर्ज आहे. त्या सांगितलं, माझ्यावरती भरपूर कर्ज आहे. आता आम्ही जावं का कर्ज फेडायला? कर्ज जरी असलं तरी घाबरायचं नाही. पुरुष मंडळ, ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा. हा नाही, आवाज नाही आला मला, पुन्हा एकदा विचारते, आवाज मोठा आला पाहिजे. ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा. हा मर्दवा विठाला विठाला विठाला
टेन्शन घ्यायचं का? हा, बिनधास्त कर्ज करायचं पण टेन्शन घ्यायचं हे पटलं बा आपल्याला. महिला मंडळ जरा फ्रेश बसा तुम्ही पण, काही भांडण वगैरे करून नाही आले घरून ना? नाही ना, तसं काही टेन्शन नाही, जरा फ्रेश बसा. एका गावामध्ये एका बाईचा नवरा अजिबात हसेना बरं का, नवराच हसेना. तिने अनेक जोक केले, अनेक विनोद केले, अनेक प्रयत्न केले, पण नवरा काय हसेना. म्हटली काय करावं बाई, एवढे प्रयत्न केले पण नवरा काय हसत नाही. म्हटले एक काम करते. तालुका कोणता तुम्हाला? हा, नाशिक. म्हटले एक काम करते, नाशिक मध्ये जरा शॉपिंग करण्याकरता जाते. बिचारा हसला तर हसला. म्हटली आता तुमचं पण जर हसत नसेल, पुढं मी काय सांगते ते ऐकून घ्या बरं का. बंका शपथर सावरून बसल्या काही काही जणी, पण खरंच सांगणार आहे. आता कुठं गेली नवऱ्याला हसवण्याकरता, त्याला घेतलं नाशिक मध्ये गेली आणि प्रकार असा घडला तर समोर तिला त्या ठिकाणी एक गाढव येताना दिसलं. गाढव माहिती ना, कधी बघितलं का? हा, तिने गाढवाला बघितलं, नवऱ्याला हसवायचं म्हटलं, हो बघा ना समोरून तुमचे पाहुणे आले. काय म्हटले पुरुष मंडळ गाढवाला बघून? समोरून तुमचे पाहुणे आले. पण तिचा नवरा थोडा कलाकार होता ना, तो म्हटला राम राम सासरे बुवा. विठ्ठला विठ्ठला आता जे हसले ज्यांना काही कळलं असेल त्यांच्याकरता धन्यवाद म्हणते, पण ज्यांना काहीच कळलं नाही त्यांना टेन्शन घ्यायची गरज. बरोबर 9 वाजता जेवण करून कुठं नाही आपल्याच घरी जायचंय. विठ्ठला विठ्ठला असो, कुठपर्यंत आलो होतो आपण? नळी फुकली सोनारे असं काही प्रकार. कुठपर्यंत आलो होतो? सासरे भाऊ पर्यंत. तुम्ही सासरे भाऊ पर्यंत म्हणता. काल एक बाई म्हटली होती बाबूरावच्या घरापर्यंत, पण काय म्हणले कोणाच ठाऊक आला. विठ्ठला विठ्ठला गण 3 आहे बरोबर, देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. पण मला सांगा, गण म्हणजे गुण आपण कधी बघतो बरं? गुण कधी बघता आपण? लग्नाच्या वेळेला बरोबर. पण आता लोक बघतात का? गुरी दिसली, गालामध्ये हसली म्हणजे पटली, विषय संपला. पण या 3ही गणांचा जो ईश आहे त्याला काय म्हणायचं? गणपती बाप्पा. आणि पती म्हणजे आपल्या सर्वांचा मालक, पती म्हणजे आपल्या सर्वांचा स्वामी, असा तो गणपती बाप्पा आपल्या सर्वांचा मालक आहे. आणि अशा त्या गणपती बाप्पाचं नामचिंतन, त्याचं मनन आपण केलं पाहिजे, कारण का तो सुख करत आहे. आता बघा दुसरी गोष्ट, गणपती बाप्पा देवता ही शेंद्री रंगामध्ये असते. त्याला कारण काय आहे बघा? पूर्वीच्या काळी एक शेंदूर नावाचा राक्षस होऊन गेला. त्या राक्षसासोबत माझ्या गणपती बाप्पाने युद्ध केलं. आणि ज्या वेळेला तो राक्षस मरण पावला, त्यावेळेला त्या राक्षसाचं सेंद्रिय कलरचं रक्त माझ्या गणपती बाप्पाच्या अंगावरती उडालं. आणि तेव्हापासून गणपती बाप्पांना शेंद्री हा रंग प्रिय झाला. तेव्हापासून गणपती बाप्पा तुम्हाला आम्हाला शेंद्री रंगामध्ये दिसतात. आता तिसरी गोष्ट, गणपती बाप्पाला 2 पत्नी आहेत, एक म्हणजे रिद्धी आणि दुसरी म्हणजे सिद्धी. जी लोक गणपती बाप्पाची मनापासून पूजा करतात, गणपती बाप्पावर मनापासून प्रेम करतात, अशा लोकांना रिद्धीही मिळते आणि सिद्धी सुद्धा मिळते. चौथी गोष्ट आहे का, गणपती बाप्पाचे डोळे कसे आहेत? कसे आहेत डोळे? सांगता येईल का तुम्हाला? मंदिर आहे ना आपल्या जवळच, डोळे कसे आहेत? सूक्ष्म आहे. त्याचं कारण काय आहे बघा, आपल्या सगळ्यांचा तो पती आहे, आपल्या सगळ्यांचा तो स्वामी आहे. आणि आपलं पाप किंवा पुण्य त्यांच्या नजरेतून सुद्धा कामा नये याच्याकरता गणपती बाप्पाचे डोळे कसे आहेत? सूक्ष्म. कारण बघा, एखादी बारीक वस्तू बघायची असेल तर आपण डोळे कसे करतो? तुम्हाला अगदी व्यवहारामधलं उदाहरण मी सांगेल. तुमच्याकडे एक मी सुई दिली, दोरा दिला आणि तुम्हाला सांगितलं या सुईमध्ये दोरा मला आता पोहून दाखव. डोळे तुम्ही मोठे करणार का बारीक करणार? कसे करणार? म्हणून गणपती बाप्पाची नजर कशी आहे? सूक्ष्म आहे, बारीक आहे. तो 5वी गोष्ट, गणपती बाप्पाचं नाक कसं आहे? पुरुष मंडळ कसं आहे? नाही मोठा आहे मला माहिती, पण कसं आहे? सरळ तोंड वक्र तोंड त्रिनयना.
अगोदर सरळ आहे पण नंतर कसं आहे वक्र आहे वाकडा. याचं कारण काय आहे का जी लोक गणपती बाप्पाची सरळ भक्ती करतात त्या लोकांना गणपती बाप्पा सरळच आहे. पण जी लोक गणपती बाप्पाच्या वाकड्यामध्ये घुसतात, आता वाकडा कळलं का तुम्हाला, जी गाणी आपण ऐकू शकत नाही असे गाणे लोक गणपती बाप्पाला ऐकवतात, ही मोठी शोकांतिक आहे. मग जी लोक गणपती बाप्पाच्या वाकड्यामध्ये घुसले त्याच्यासाठी सोंड कशी आहे, वाकडी सोंड आहे. जी लोक त्यांच्या वाकड्यामध्ये घुसतात त्या लोकांना गणपती बाप्पा वाकडेच आहे, मी सांगत नाही. माऊलींची गोळोवी आहे. जे तुझ्या विखी मोढा दया लागी तू वक्रतुंड ज्ञानी अस्य खंड उजूची हासी. ज्ञानांना तुझे भक्ती करणाऱ्या लोकांना तू नेहमी उजवा आहेस, त्यांना मदतही तू करतोस. पुढची गोष्ट गणपती बाप्पाचे कान कसे आहेत, विशाल कान आहेत. कारण का आपल्या सगळ्यांच्या तक्रारी ऐकण्याकरता कान कसे पाहिजे, मोठे पाहिजे. पुढची गोष्ट गणपती बाप्पाचं पोट कसं आहे, लंबोदर मोठं पोट आहे. कारण का आपलं पाप असेल, आपलं पुण्य असेल, आपल्या भक्ताकडून झालेली चूक, पण कधी गणपती बाप्पाची मनोभावे आपण त्या ठिकाणी पूजा करीत असतो आणि चुकून जर अजाणतेपणे आपल्याकडून एखादी चूक घडली तर गणपती काय करतात, आपली चूक, आपल्या भक्ताची चूक आपल्या पदरामध्ये घेतात, म्हणजे आपल्या पोटामध्ये घालतात. आणि म्हणून गणपती बाप्पाचं पोट कसं आहे, मोठं आहे. पुढची गोष्ट गणपती बाप्पाचं वाहन काय आहे, म्हणजे गणपती बाप्पाकडे गाडी कोणती, आता कळलं असेल तुम्हाला कोणती गाडी आहे, उंदीर आहे ना. आता उंदीर हा विध्वंसक प्राणी आहे. उंदीर हा श्रीमंताच्या नोटा खातो आणि गरीबाचे पाय खातो. आता विध्वंसक असणारा उंदीर आणि त्या उंदरावरती गणपती बाप्पा आरूढ होतात आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख आणण्याचं कार्य गणपती बाप्पा करतात. विठ्ठल आणि मग लक्षामध्ये घ्या गणपती बाप्पा या ठिकाणी आजच्या दिवशी नरांतक आणि देवांतक त्या दोन राक्षसांचा मायनाट करण्याकरती आज माघी जो काही आजचा दिवस आहे, आजच्या दिवशी गणपती बाप्पा या पृथ्वी तलावरती आले. कारण आमच्या बघा देवाचं कार्यच ते आहे, भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनाचे सहारी. आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनाचा मायनाट करण्याकरता गणपती बाप्पा या ठिकाणी आलेले आहेत. मग बघा गणपती बाप्पा आपल्यासाठी जर आले तर आपण काय केलं पाहिजे, त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, त्यांचं आपण पूजन केलं पाहिजे. पण तुम्ही सांगाल महाराज गणपती बाप्पाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही अभंग कोणता घेतलाय, एवढा प्रभू भावे, तो अभंग कोणता आहे का पांडुरंगाचं वर्णन करणारा तो अभंग आहे. मग काही काही लोक म्हणतील महाराज गणपती बाप्पा आणि पांडुरंग हे दोघं कसे देव आहेत, वेगळे देव आहेत का, वेगळे का, अजिबात नाही. तो कोबऱ्या गोड सांगतात, तुका म्हणे शोधून पाहे, 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 विठ्ठल गणपती तू जानो है, विठ्ठल गणपती तू जानो है, विठ्ठल गणपती विठ्ठल गणपती तू जानो है, तुका म्हणे शोधून पाहे आणि विठ्ठल गणपती तुझ्यानो हे असं कोण सांगते, साक्षात तो कोबऱ्या म्हणतात. गणपती आणि पांडुरंग यांच्यामध्ये भेदभाव आपण करायचा, पण आपलं कसं असतं, आज ह्या देवाचं नामस्मरण, उद्या त्या देवाचं, आणि परवा तिसऱ्याच कुठला तरी परिणाम काय होतो, आपल्या जीवनामध्ये एखादा दुःख येऊ द्या, एखादा संकट येऊ द्या, एकही देव त्या ठिकाणी कामाला येत. म्हणून या ठिकाणी आलात त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन, कोणता एकच देव, त्या देवाची आपण पूजा केली पाहिजे.
पाहिजे, कारण हल्लीचा काळ असा आहे बघा. आताच्या काळामध्ये कधी कधी अनेक शिकलेली लोक, सुशिक्षित लोक म्हणतात की महाराज या विश्वामध्ये देवच नाही. काय म्हणतात? या विश्वामध्ये देवच नाही. आता मला सांगा, या विश्वामध्ये देव आहे का नाही? पुरुष मंडळ, देव आहे का नाही? इकडे महिला मंडळ, हा म्हणा नाही म्हणा पण म्हणा काहीतरी, देव आहे का नाही? कोणी कोणी बघितलं? हातवर करा बरं. एवढ्यांनी बघितलं? हा बरं, बाकीच्यांनी बघितलेला नाही. मग नाही का देव? नाही का देव? आहे ना. आता दुसरा माझा प्रश्न, कोरोना आहे का? कोरोना कस काय नाही म्हणता? एवढे लोक मेले कसे काय? कोरोना आहे. कोणी कोणी बघितला? आपण काय म्हणायचं? कोरोना आला. काय म्हणायचं आपण? कोरोना आला. मग कोणी कुठे पळताना बघितलाय का? कोणी कुठे जाताना बघितलाय का? अजिबात नाही. मग नाही का कोरोना? आहे ना कोरोना. मला सांगायचं काय आहे ऐका, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यामधून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मग या विश्वामध्ये देव देव आहे. कुठे आहे? हृदय मंदिरी शोधून पाहे. एवढा मोठा भगवान परमात्मा लपलाय पण कुठे? आपल्या हृदयामध्ये. पण आपलं झालंय कसं? तुझा हे तुझं पासे आणि परी तू जागा चुकलासी. भगवान परमात्मा आहे अंतरंगामध्ये आणि आपण शोधतोय बाह्य रंगामध्ये. भेटेल का? चष्मा असतो आपल्या डोक्यावरती आणि आपण बघतो सगळ्या घरामध्ये चष्मा कुठे गेला? सापडेल का? ताकद असं नाही आम्हाला वळसा. त्याप्रमाणे आपली अवस्था झाली. भगवान परमात्मा अंतरंगामध्ये, आपण शोधतोय बाहेर. पण ऐका, या ठिकाणी जन्माला आलेला आहात त्या भगवान परमात्म्याचं म्हणून त्या भगवान परमात्म्याचं पूजन आपण केलं पाहिजे. पण ऐका, हल्लीच एक कलियुग आहे आणि आताच्या कलियुगामध्ये अनेक लोकांना देवाच्या पूजेचा फार कंटाळा आहे. बरोबर ना महिला मंडळ? देवाच्या पूजेचा फार कंटाळा. एकाच घरामध्ये सगळी आपले 7-8 लोक असतात आणि देवाची पूजा करायची म्हटलं का हा म्हणतो तू कर, तो म्हणतो तू कर, तो म्हणतो तूच कर. असं करता करता दुपारचे 12 वाजतात. ते म्हणतात आता जाऊ द्या, आता उद्या करू. तुम्ही हसता म्हणजे गडबड काहीतरी आहे. पण नाही का, आपण देवाकडे गेला, देवा माझ्यावरती मोठं संकट आलं, देवा माझ्यासाठी जरा धावून ये ना. मग देव काय सांगतो? आता थांब, उद्या येतो आणि परत कधीच ये. कारण का? जशाच तसे आमचा भगवान परमात्मा पण नाही का, मनापासून त्या भगवान परमात्म्याची पूजा आपण केली पाहिजे. पण काही काही लोकांना देवाच्या पूजेचा फार कंटाळा. एका गावामध्ये कशाच वारकरी बाबा राहत होते. अतिशय कट्टर वारकरी होते. पंढरपूरची वारी जवळ आली. बाबा निघाले वारीला. आता मी कट्टर कशा करता म्हटलो, काही काही लोक असे असतात, ते माळकरी असतात पण ते म्हणतात आता ह्या वर्षी आमच्या पाठीमागे भरपूर काम आहे, बघू पुढच्या वर्षी आम्ही वारीला जाऊ. काय काय स्त्रिया म्हणतात ह्या वर्षी माझ्या नातीचं लग्न आहे, या वर्षी आमच्या पाठीमागे भरपूर काम आहे, बघू पुढच्या वर्षाला.
बरोबर महिला मंडळ असं म्हणताना एका गावामध्ये दोघी जणी अशा वारकरी मैत्रिणी होत्या बरं का. आणि पंढरपूरच्या वारी जवळ आली. एक म्हटली का ग आता येतेस का पंढरपूरला. दुसरी म्हटली थांब या वर्षी माझ्या मुलाचं लग्न आहे, माझ्या ताईची डिलिव्हरी आहे, मुलाचं लग्न झालं डिलिव्हरी झाली का पुढच्या वर्षी मी मोकळीच झाले म्हटली. काय म्हटली पुढच्या वर्षी मी मोकळीच झाले. आता 1 वर्ष निघून गेलं. पुन्हा त्या ठिकाणी वारीजवळ आली. ही गेली. म्हटली का ग किती आनंद असतो वारीमध्ये, किती सुख मिळतं. म्हटली चल ना वारीला. म्हटली बिंदास येते. आता मुलाचं लग्न झालंय, ताईची डिलिव्हरी झाली, आता बिंदास येते, आता मी मोकळीच झाले. आता बघा ही बाई त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये वारीला जाते. पण ऐका या बाईचं सगळं लक्ष कुठं असतं. महिला मंडळ आवाज येत नाही तुमचा मोठा, मला जेवायचंय ना. आता प्रमोठ्यानं बोला. पंढरपूरमध्ये असते पण ह्या बाईचं सगळं लक्ष कुठं असतं. हा घरी. कुणाचा अनुभव सांगता. तुमचं नाही आमच्या तिकडचं सांगते मी. असते कुठे पंढरपूरमध्ये. आणि विचार कुठला करते माझ्या नाथ बाबांचा एक अतिशय गोड असं भारुड आहे. बरं नाही केलं मला पंढरीला नेलं काय सांगते. काय आवाज व्हायचंय का आहे का नाही जरा मोठ्यानं वाजवा ना. हा आपला बाजार कोणवारी असतो. सोमवारी. बाजारामध्ये गेलात तिथे येतात का टाळ्या वाजवता. नाही ना मग इथं वाजवून घ्या. आता हे फार महत्वाचं आहे आणि पुण्याचं काम आहे. विठाला विठाला या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. किंवा म्हणायचं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया. असं नाही ना प्रकार काही. आणि म्हणून या ठिकाणी आलात बघा मनापासून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. कारण का तो भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला सुख वाटणार आहे. तुकोबरे म्हणतात तोची एकदा न शूरदाता. या जगामध्ये सुख वाटणारा सुख देणारा एकच असा व्यक्ती आहे तो म्हणजे माझा भगवान परमात्मा. आणि म्हणून तुकोबरे म्हणतात देवा अरे तुला आम्हाला ओळखायचं आहे पण कसं ओळखणार. जिनं तुला जन्माला घातलं, जिनं तुला सांभाळलं. आता जन्म देणारी होती देवकी माता आणि पालन पोषण करणारी कोण होती यशोदा माता. एक दिवस प्रकार असा घडला का त्या बाळकृष्णानं माती खाल्ली आणि हे बघितलं बळीराम दादाने. तो लगेच गेला आईकडे. अगं आई बाळकृष्णानं माती खाल्ली. यशोदा आईला राग आला, हातामध्ये काठी घेतली, कृष्णाला
मारण्याकरता आली, पण छोटस बालक होतं. आई अगं मी खरंच नाही माती खाल्ली. अगं आई हा दादा खोटं बोलतोय. आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. आई मी खरंच नाही माती खाल्ली. पण ऐका, ज्या वेळेला तो भगवान कृष्ण आपल्या आईला सांगत होता ना, आई अगं मी खरंच नाही माती खाल्ली, त्यावेळेला तो बालकृष्ण केवढा होता. नामदेवराय गोड वर्णन करतात. तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याला तुझं रंगत डाव्या गुडघ्याला तुझं रंगत तुझं रंगत डाव्या गुडघ्याला तुझं रंगत. तेव्हा तो बालकृष्ण केवढा होता. तळवे तळहात टेकीत आणि डाव्या गुडघ्याना रांगत. त्या मुलाचे दोन्ही हात जमिनीवरती होते, म्हणजे तो मुलगा जमिनीवरती रांगत होता. आता मला सांगा महिला मंडळ, आपलं रांगणारं मूल किती महिन्याचं असतं बरं? इकडे पुरुष मंडळ, रांगणारं मूल किती महिन्याचं असतं? आपण सगळे संन्याशी महिन्यामध्ये जरा बोलत चला, किती महिन्याचं असतं? 6 किंवा 7 महिन्याचं. आता मला सांगा, आपलं रांगणारं मूल कधी बोलतं का? पण तो जगाचा बाप होता भगवान श्रीकृष्ण. आई अगं मी खरंच नाही माती खाल्ली. आणि ज्या वेळेला माझ्या भगवंतानं आ केला, त्यावेळेला यशोदा मातेनं त्या भगवंताच्या तोंडामध्ये 14 भुवन आणि 21 कोटी स्वर्ग बघितले. तो कोबरे म्हणता, देवा तुझ्या आईला सुद्धा तू कळणार नाही, तू किती मोठा आहेस, तू आम्हाला कसं समजणार? कारण देवा तू किती मोठा आहेस, तू किती मोठा आहेस याचं माप माझ्याकडे नाही. अभंगाचे पहिले चरण. एवढा प्रभू भावे 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 प्रभू भावे एवढा 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 प्रभू भावे तेरे साथ खुशी रहोगे सिया हावे तेरे साथ खुशी रहोगे सिया हावे ओले भाती के रास्ते का ओले भाती के रास्ते ओले भाती के रास्ते का ओले भाती के रास्ते ओला बाती तेरा सजा ओला बाती तेरा सजा ओला बाती तेरा सजा एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे तो, पण भगवान परमात्मा राहतो कुठे? आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये. कारण संपुष्ट म्हणजे आपल्या भक्ताचं हृदय. तुम्ही सांगा महाराज, कुणाच्या हृदयामध्ये राहिला तर ऐका. माझे संत जनाबाई पंढरपूर निवासी होत्या, नामदेवांच्या घरी राहायच्या आणि त्यांच्या घरची सगळी कामं जनाबाई एकट्याच करायच्या. त्यांच्या घरी सगळी 14 माणसं होती आणि त्या 14 माणसांचं धुणी भांडी करण्याचं काम, त्या 14 माणसांचं कपडे धुण्याचं काम, नवे त्या 14 माणसांचं स्वयंपाक करण्याचं काम माझ्या जनाबाई एकट्याच करायच्या. किती माणसांचं महिला मंडळ? किती माणसांचं? 14. आता आपल्या घरामध्ये माणसं किती? हम दो हमारे. ते पुढचं माहिती तुम्हाला समजा, पण हे सांगते तू भाजी कर मी भाकरी करते, म्हणजे आपला अवघड आहे. पण बघा महिला मंडळ, जुन्या काळी तुम्ही भाकरी करायचा कशावरती करायचा?
कशावर? चुलीवर. आता चुलीवरती भाकर केली का ती फुगायची का नाही? फुगायची का नाही? मग आता कळणारी फुगते, बरोबर आहे ना? विठाला 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 पण एवढा माणसाचं काम माझ्या जनाबाई एकट्याच करायच्या आणि एका ह्या माणसाचं काम करणं करता माझ्या जनाबाई पहाटे 4 वाजता उठायच्या. किती वाजता महिला मंडळ? पहाटे 4 वाजता. आपल्याकडच्या किती वाजता उठतात पुरुष मंडळ? तुम्हाला अनुभव असेल किती वाजता उठतात? 8 वाजता. तुम्ही लय वाईट लागले वाटतं. पण त्या जनाबाई पहाटे 4 वाजता उठायच्या, जात्यावर बसायच्या आणि गोड गोड अशा ओव्या बोलायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे विठ्ठला. पण आताच्या काळामध्ये जाते वगैरे काय राहिलेत का? नाही. मग काही काही सण म्हणतात ना, सासू आत्या बाई तुम्ही दळू दळू गेल्या, म्हणजे गेल्या नाही बरं का कायमच्या. आई जुन्या म्हाताऱ्याचं काय बघ केल्या. सासू आत्या बाई तुम्ही दळू दळू गेल्या आणि आमच्या राज्यामध्ये पिठाच्या गिरणी आल्या. आता आपल्या राज्यामध्ये काय आलंय? काय आलंय? पिठाच्या गिरणी पण आहे का? एखाद दिवशी गिरणी बंद पडू द्या आणि एखाद दिवशी लाईट जाऊ द्या, मग दळण दळायचं काम कुणाकडे जातं? तुमच्याकडे येतं ना. हा बिचारे हो म्हणतात, त्यांना मोठा सासरू असे वाटतं, हो म्हणतात बिचारे. आता मी पुढे बोलते ओव्या, माझ्या पाठीमागे बोलणार ना सगळ्याजणी? पाठीमागे सगळ्याजणी बोलणार ना? कोणी झोपलं नाही ना? आणि आवाज मोठा आला पाहिजे बरं का, आवाज मोठा आला पाहिजे. तयार का सगळ्या? काही वाजवायचं आणि मोठ्याने बोलायचं. पुरुष मंडळ तुमच्याकडे फक्त एकच, तुम्ही हाताने टाळी वाजवायची. चालेल, तयार ना? पहिली माझी ओवी आवाज होते. पहिली माझी ओवी तुळशीला गाईना, बचत गट वगैरे केलाय का? ते महत्त्वाच्या गटामध्ये असा काय प्रकार? पुरुष मंडळ काय काय तर असेच बसतो, टाळ्या वाजवा. आता नका वाजू, मी सांगते तेव्हा वाजवा. तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये टाळ्याचं महत्त्व सांगू का? थोडं इको कमी करा, ट्रबल वाढवा, एन वाढवा थोडासा. ज्या वेळेला आपल्या घरी ज्योतिष येतो त्याला आपण काय दाखवतो? आपला हात. आता मी सांगते भविष्य करा बरं अशा हात. खरंच केले पण खोटं नाही सांगणार, खरं सांगणार आहे का? ज्या माणसाच्या हातावर या मधल्या बोटापासून खाली अशी सरळ उभी रेष असते, त्याच्या नशिबामध्ये भरपूर धन असतं, द्रव्य असतं. दुसरी गोष्ट, त्या माणसाच्या हातावर या मधल्या बोटापासून तर करंगळीपर्यंत चंद्राच्या आकाराची रेष असते, त्याच्या नशिबामध्ये भरपूर धन असतं, द्रव्य असतं. आता इथं बघू नका, घोटाळा व्हायचा, रात्र जरा अंधार पडलाय ना, उद्या सकाळी घरी. आणि तिसरी गोष्ट, पुरुष मंडळ तुमच्याकरता फार महत्वाची आहे बघा. जेव्हा आपण अशी मूठ झाकतो, मूठ इथे ग्रेस दिसते का? नाही, सगळ्यांनी बघून घ्या, आता काय म्हणणार नाही, बघून घ्या. तर तुमच्याकरता फार महत्वाचं दिसते का? दिसते का? हा, आता ऐका. ज्याच्या रेषेला एक फाटा फुटलाय त्याच्या नशिबामध्ये एक बाई. मखनरवाडे बाबा बघताय, तुमचं किती आहे? रेषा रेषा म्हणते मी, रेषा एकच आहे का? हा, एकच आहे बाबांची, काय हरकत नाही. ज्याच्या रेषेला एक फाटा फुटलाय त्याच्या नशिबामध्ये एक बायको, आणि ज्याच्या 2 असतील त्याच्या 2. मग तुम्हीच ठरवा, आपली एकच ठेवायची का 2 करायची? महाराज, तुमच्या टाळ्यांचा आणि आमच्या बायकोचा संबंध काय करायचा? ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन चालू असतं आणि हातानं आपण टाळी वाजवली का आपल्या हातावरच्या ज्या वाईट कर्माच्या रेषा असतात त्या रेषा पुसल्या जातात आणि फक्त चांगलंच कर्म त्या ठिकाणी शिल्लक राहतं. मग हाताने काय केलं पाहिजे? टाळी वाजवली पाहिजे. आता वाजवणार ना, अशी मध्ये नका वाजवू, जेव्हा गरज आहे तेव्हा. महिला मंडळ आवाज मोठा आला पाहिजे. असं वाटतं ना आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाने सुख आणावं, असं वाटतं ना, आवाज मोठा आला पाहिजे. लाजायचं स्टेज नाही, कोणी लाजू नका. टाळ पाकत वाजवत नका.
पहिली माझी ओवी ग तुळशीला गाईन. एक काही पुरुष मंडळ. माझ्या सौभाग्याचं लेन मी मागेन. दुसरी माझी ओवी ग विठ्ठलाला गाईन. दुसरी माझी ओवी ग विठ्ठलाला गाईन. आवाज एक काही. पतीच्या डोक्यावरती दळण मी देईन. काही जणी म्हटल्या नाही, पण ज्या ज्या म्हटल्या त्याच्या घरी गेल्यावरती कार्यक्रमाची मात्र उद्या. विठाला विठाला आपण काय ओव्या बोलाव्या आणि आपण काय दळण दळावं. जनाबाई ओव्या बोलाव्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रवा विठ्ठला. जनाबाईंना देवाला हाक मारावी नाही का. आमच्या देवाचा स्वभावच असा आहे, मनापासून हाक मारा, भगवंत आल्याशिवाय राहत नाही. देवाने विचार केला, आतापर्यंत नाथान करता मी धावून गेलो, नामदेवासाठी मी धावून गेलो, संत साधा मला करता मी धावून गेलो, अनेकांसाठी मी धावून गेलो. जनाबाई मला रोज बोलावते, मग मी का जाऊ नये. एक दिवस असे पहाटेचे 4 वाजले होते आणि जनाबाईचा आवाज देवाने ऐकला. ये रबा विठ्ठला तू ये रबा विठ्ठला, ये रबा विठ्ठला तू ये रबा विठ्ठला. देवाला वाटलं की अरे जनाबाई मला बोलवते, मी निघलं पाहिजे. पण तेवढ्यात पहाटेचे 4 वाजले होते आणि वारकरी मंदिरामध्ये आले होते. कारण मला सांगा, पहाटे 4ची वेळ आपल्याकडे कशाची असते? साखर झोपेची. मग कशाची असते? काकड्याची असते ना. वारकरी मंदिरामध्ये आले होते, पण देव कुठे निघून गेले? देव कुठे निघून गेले? जनाबाईच्या घरी त्या ठिकाणी देव निघून गेले होते. आता त्या ठिकाणी का जनाबाईकडे देव गेले. जणी म्हटली, आलाच देवा, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. आलाच देवा, हा आलो जणे, पण बघ देवा, तुझ्याशी गप्पा मारण्याकरता, तुझ्याशी बोलण्याकरता मला अजिबात माझ्याकडे वेळ नाही. किती मोठा अधिकार जनाबाईचा. मग काय करू देवा, मला दळण दळू लाग. देव दळण दळण्याकरता बसतात, पण जनाबाई म्हणते, थांब देवा, दळण दळतोच पण एका अटीवर. कोणती अट म्हटली? पण मुक दळण दळायचं, ओव्या बोलायच्या. देव म्हटले, जणे अगं मला ओव्या येतात का? पण बघा, देव आपल्या भक्ताच्या प्रेमाखातर अगदी काही करतो. जनाबाईनं ओव्या बोलण्याकरता सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता, ग पांडुरंग माझा पिता. पुन्हा देवाने पाठीमागून बोलावं, पांडुरंग माझा पिता, ग पांडुरंग माझा पिता. पुन्हा जनाबाईने बोलावं, पुंडलिक माझा बंधू, ग पुंडलिक माझा बंधू. देवाने हे बोलावं, पुंडलिक माझा बंधू, ग पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईने बोलावं, रखुमाबाई माझी माता, ग रखुमाबाई माझी माता. आणि देवानेही कोणताही विचार न करता काय बोलावं? बसला न करून, रखुमाबाई माझी माता ग. जणी म्हटली, थांब देवा, डोक्यामध्ये काय फरक पडला का काय? म्हटला जणी, अगं झालं तरी काय? अहो थांबा देवा, रखुमाबाई तुमच्या माता आहे की बायको? म्हणजे आपल्या भक्ताच्या भक्तामध्ये भगवान परमात्मा हा मनापासून तल्लीन होत असतो. मग जनाबाई म्हणतात, एवढा मोठा देव आहे, पण त्याला आम्ही कुठं ठेवलं? हृदयबंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. आणि म्हणून तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे काय? आपल्या भक्ताचं हृदय. जनाबाई म्हणतात, मनापासून त्या देवाचं पूजन आम्ही केलं, मनापासून त्या देवाचं नामचिंतन आम्ही केलं आणि प्रकार असा घडला. आमच्या मनामधली इच्छा आमच्या भगवंतानं पूर्ण केली. अभंगाचे दुसरे भक्ती केला तैसा, 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 भक्ती केला तैसा.
त्यांचा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा मनापासून हाक मारा भगवंत आपल्या मनामधल्या इच्छा पूर्ण करतो विठोबार किती वाजले आता या ठिकाणी खाली बसलेले किती वाजले 9 किती वाजेपर्यंत करायचं कीर्तन 12 आपल्याकडे काही वेगळा नियम आहे का प्रवचन किती वेळ असतं महिला मंडळ प्रवचन असतं 1 तास बरोबर कीर्तन असतं पुरुष मंडळ कीर्तन असतं 2 तास पिक्चर असतो वा 3 तास सगळ्यांना माहिती आणि तमाशा असतो सारी रात पण काय घेणं घेणे आपल्याला आपलं कीर्तन अगदी 2 तास या ठिकाणी आपली वेळ झालेली आहे पण ऐका एवढे मोठे गणपती बाप्पा या ठिकाणी आहेत गणपती बाप्पाला प्रिय काय आहे ते आपण दिलं पाहिजे कारण अभंगामध्ये तिसरा चरण असा एवढा जगदाने आणि मागे तुळसी जवळ पाणी एवढा मोठा पांडुरंग आहे पण त्या देवाला तुळशीची माळ प्रिय आहे काय प्रिय आहे तुळशीची माळ प्रिय आहे पण पाठीमागच्या काळामध्ये अनेक लोकांनी आपल्या गळ्यामधल्या तुळशीच्या माळा काढून टाकल्या कोणी कोणी काढल्या हातवर करा बरं
कशा करता काढल्या म्हणे मला जगायचंय. आता माळकडून जगणार आहेस का? सगळं करा पण देवाचा अपमान आपण करता नाही. एवढे मोठे गणपती बाप्पा आहेत पण गणपती बाप्पाला प्रिय काय आहे? काय आवडतं देवाला? हा, दुर्वा आवडतं. त्याचं कारण आहे का? अगदी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मी सांगते, जरा लक्ष बरोबर आहे का? विठाला विठाला विठाला. पूर्वीच्या काळामध्ये एक अनलासूर नावाचा राक्षस होऊन गेला होता. अनल म्हणजे अग्नी आणि आसूर म्हणजे राक्षस. तर त्या राक्षसानं त्या ठिकाणी कुंभळ हाणामारी केली होती. एक 5 मिनिटं थांबा ना फक्त दादा, दिदू दादा, 5 मिनिटं फक्त, 5 मिनिटं. विठाला 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 त्यांना काय केलं आहे का? त्या ठिकाणी कुंभळ हाणामारी केली होती. सगळे जेव्हा गणपती बाप्पाला शरण गेली म्हणे, गणपती बाप्पा काही करा पण आणला सुराचा तुम्ही नायनाट करा. त्यावेळेला गणपती बाप्पा त्याच्यासोबत युद्ध करण्याकरता आले पण तो राक्षस एवढा भयानक होता, तो काय त्यांच्या हाताने मरेना. गणपती बाप्पांना राग आला. मग त्यांनी काय केलं? आपला आग केला आणि आग केल्या केल्या त्या अनलासूर राक्षसाला आपल्या आतमध्ये गिळून टाकला आणि कुठे ठेवलं? आपल्या पोटामध्ये ठेवलं. पण त्याचं नावच काय होतं? अनल. अनल म्हणजे काय? अग्नी. आणि ज्या वेळेला तो गणपती बाप्पाच्या पोटामध्ये त्या ठिकाणी गेला त्यावेळेला गणपती बाप्पाच्या अंगाचा आग त्या ठिकाणी सुरू झाली. अंगाचा दहा होऊ लागला, उड्या मारू लागले, नाचू लागले. ही आग शांत करा, माझ्या अंगाचा दहा शांत करा. ब्रह्मदेव आले, इंद्रदेव आले, भगवान विष्णू आले, त्यांचे पिता साक्षात भगवान शंकर आले पण अंगाचा दहा कमी होत नाही. काय करावं? भगवान शंकराने काय केलं? ते छोटंसं माझं बाळ आहे. तर भगवान शंकराने काय केलं? त्यांच्या गळ्यामध्ये काय आहे भगवान शंकराच्या? बोला बोला, काय आहे? सर्प आहे. कारण सर्प कसा असतो? थंड असतो, शीतल असतो. तो सर्प त्या ठिकाणी घेतला आणि तो सर्प गणपती बाप्पाच्या कमरेला गुंडाळला तरी पण आग शांत. आता काय करावं म्हटले? आपल्या कपाळावरती चंद्र आहे. चंद्र कसा आहे? शीतल आहे. तो चंद्र त्यांनी काय केला? गणपती बाप्पाच्या कपाळावरती ठेवला आणि तेव्हापासून गणपती बाप्पाचं नाव पडलं भालचंद्र. कारण का? भालावरती काय आहे? चंद्र आहे. तो चंद्र कपाळावरती ठेवला तरी पण अंगाची आग शांत होईना, अंगाचा दहा शांत होईना. मग त्या ठिकाणी 28,000 ऋषी आले आणि त्या ऋषींनी 21 दुर्वाच्या अशा जुड्या केल्या आणि त्या दुर्वाच्या जुड्या गणपती बाप्पाला खाना करता दिल्या आणि त्या क्षणी गणपती बाप्पाच्या अंगाची आग शांत झाली. माझा दृष्टांत संपला. गणपती बाप्पाला प्रिय काय आहे? दुर्वा. त्या आपण दिल्या पाहिजे. कारण एवढा मोठा देव आपल्याकडे धन मागत नाही, संपत्ती मागत नाही. मग काय मागतो? विठ्ठलाला तुळसी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. देवाला जे आवडतं ते देत. चला मग एवढा मोठा देव पंढरपूर मध्ये आला, पुंडलिकाच्या पुण्यामुळे आला. पण नाही का? पुंडलिकाने काय केलं होतं? आई बापाची सेवा केली होती. आपण सुद्धा या कलियुगामध्ये आलात. लक्ष्मी सारखी आपली आई आहे, तिच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येईल असं आपलं वर्तन नसावं. आणि भगवंतासारखा आपला बाप आहे, त्या बापाचे मान समाजामध्ये खाली जाईल असं आपलं वर्तन असं कर. नाही का? एकदा की जीवनामधली आई निघून गेली त्या दिवशी आई कुणाला म्हणावं, कुणाला हाक मारावी हा प्रश्न पडतो. आई कुणा म्हणू मी, आई हाक मारी, ती हाक येतानी मज होई शोककारी. आई कुणा म्हणू मी, आई घरी नदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई सारखं प्रेम कुणी करू शकत नाही आणि बापासारखा आधार पुन्हा जगामध्ये मिळू शकत नाही. पुंडलिकानं काय केलं? आई बापाची सेवा केली. परिणाम काय झाला? देवाला पंढरपूर मध्ये यावं लागलं. तुकोबरे म्हणतात एवढा मोठा देव पुंडलिकामुळे पंढरपूर मध्ये आला, नावा रूपाला आला आणि तो देव सगळ्या जगाला सोपा झाला. अभंगाचे शेवटचे चरण. आला नावा रूपा, 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 आला नावा रूपा,
पैसा होया भाती तेरा पैसा होया भाती तेरा पैसा पैसा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा एवढा मोठा देव आहे आपल्या भक्ताकडे आपली भक्ती मागत असतो आणि म्हणून या ठिकाणी आला आपला उद्धार करायचा असेल तर त्या देवाचं नाम चिंतन आपण केलं पाहिजे एकदा सर्वांनी त्या भगवंताचं नाम चिंतन करू हाताने टाळीने मुखाने भगवंताचं नामचिंतन तू ऐक ना गबाई तू राम नाम घे मानव देह आला जन्माला संसार केला काज गे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे 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 हात लावून नशिबाला हरभरे खाय खाय हात लावून नशिबाला हरभरे खाय खाय या तुकारा पाहिल तुझा बाई तुकारा पाहिल तुझा बाई तुकारा पायी तुकारा पायी तुकारा पायी तुकारा पायी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी 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 दौर फिरव तोंड गडगा ऐका दौर फिरव तोंड गडगा ऐका 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 पिंगळा महाद्वारी देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी धुळा धुळा वाजतीचा धुळा वाजतीचा धुळा वाजतीचा धुळा वाजतीचा सर्वांनी हातभार करायचे सर्वांनी पाठीमागे बसलेले बसलेले सर्वांनी एक कडे लागलो धुळा धुळा वाजतीचा धुळा वाजतीचा झन झन नादरचा झाला काही वेळ उठा बना माझे गोपाल गा पैसा वाचलं बरोबर 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 पंढरपुरात पंढरपुरात काय गाजत गाजत काय गाजत गाजत पुण्याचं बाजिंग लग्न देवाचं बाजिंग लग्न देवाचं राजा भीमाचा नवजनी कन्या राजा भीमाला भावले रुक्मिणा दिली पंढरीचा वाड्या भावले रुक्मिणा दिली पंढरीचा वाड्या ताई जोडव्याला ताई जोडव्याला कोटी 9 लाख सादर कोटी 9 लाख सादर कोणाचं बाजिंग कोणाचं बाजिंग लग्न देवाचं लाग लग्न देवाचं लागत लग्न देवाचं लागत लग्न देवाचं लागत पाळणा पाळणा बाळची भाजीचा बाळची भाजीचा फुलवा पाळणा पाळणा बाळची भाजीचा फुलवा पाळणा पाळणा बाळची भाजीचा चंद्रजचा इंद्रशोभता पुत्राची जाऊचा चंद्रजचा इंद्रशोभता पुत्राची जाऊचा जलवा पाळणा पाळणा बाळची भाजीचा पाळणा पाळणा बाळची भाजीचा फुलवा पाळणा पाळणा बाळची भाजीचा फुलवा पाळणा पाळणा बाळची भाजीचा बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या काही गुंगळ माळा
काजळ घाला डोळा उंची अंबर घालून त्याच्या पायी सुंदर वाळा हे राजस्वरूप राजा परा पाहून बघताना ही मला लवकर लवकर दिसेल लागेल बाळा कौशल्याचा लालो जे बेटा छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की बघा ज्या वेळेला या मातीमध्ये छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले त्यावेळेला नेमकं झालं तरी काय एका हर हर महादेव नावाचा वारा सुटला हर हर महादेव नावाचा वारा सुटला मुघलांच्या कपाळावरती घामच फुटला शुभा शुभा तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात ना मुघलांनी सुद्धा आपल्या कपाळावरती भगवास लावला असता भगवास लावला असता भगवास लावला असता बघा आपले कुठे मुलं बाळा जन्माला येतात पण काही काही मुलं कशी निघतात तर आई बापाला सांभाळत नाही हल्लीचं कलियुग आहे पण म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे किसी के पेट में पाप पैदा होता था किसी के पेट में सांप पैदा होता था किसी के पेट में पाप पैदा होता था किसी के पेट में सांप पैदा होता था लेकिन जिजाऊ एक ऐसी माँ थी जिसके पेट में बापों का बाप शिवाजी पैदा हुआ था शिवाजी पैदा हुआ था शिवाजी पैदा हुआ था जिजामातेला मुजरा पण केलाच पाहिजे माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली हो कळाला ज्याचं राजांवरती प्रेम आहे ना तो दोन्ही हात वर करून टाळ्या वाजून करतो तिकडे पाठीमागे उभी असले तरुण आपलं नाही का मग करा ना हात वर शिवाजी राजांनी आपल्याकरता एवढ्या लढाई केल्या आणि आपण साधे हात वर करू शकत नाही मोठी शोकांती काय माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली व फळाला तो राजाचा बाप होती माझी गाव आल्या होती माझी गाव जगत गुरु तुकोबाची गुरु तुकोबाची जगत गुरु तुकोबाची गुरु तुकोबाची
नाही खाली घ्या असं म्हणत होते मी. अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये ही सेवा आपल्या ठिकाणी पार पडली आणि अतिशय सुंदर अशी मृदुंगाची साथ त्या ठिकाणी दिली माझे मिस्टर आदरणीय हरिभक्तपरायण गीतेश महाराज कातोरे. कधी कधी आपण असा विचार करतो का कीर्तन करतात म्हणजे ही लोक शिकलेली नाहीत, पण असं अजिबात नाही. ते स्वतः CA आहेत, मी स्वतः इंजिनियर आहे. महाराज या ठिकाणी आलात, गोड साथ दिली, आपले मनापासून धन्यवाद. ज्यांनी अतिशय सुंदर असं गायनाचं काम केलं. आदरणीय गायनाचार्य सागरजी महाराज गुरु त्यांचा पण MBA झालेला आहे. महाराज या ठिकाणी आलात, गोड साथ दिली, आपले मनापासून धन्यवाद. ज्या मुलींनी अतिशय सुंदर असं गायनाचं काम केलं, पाठीमागे गोड साथ दिली, या मुली आमच्या संस्थेमधल्या. माझं गाव आहे सांगवी आणि तालुक्यात संगमनेर तालुक्यामध्ये सांगवी या गावी आपली मुलींची वारकरी संस्था आहे. सध्या 72 मुली आपल्याकडे शिक्षण घेण्या करत आहेत. पण जेवढ्या मुली या ठिकाणी अतिशय गोड साथ दिली, या सगळ्या मुलींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी आपल्याच गावची एक या ठिकाणी विनकरी ताई आहे, अतिशय यांच्यासारखीच मुलगी आहे. बाळा तुझे मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी आपल्याच गावच्या ठिकाणी महाराज मंडळी आहेत. खरं तर आपलं नाव मला माहीत नाही. अगदी या ठिकाणी आपले महाराज आहेत, वारकरी महाराज, आणि या ठिकाणी बाबा आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी ज्यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, दादा आपले मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी ज्यांनी 2 तास कार्यक्रमाचं शूटिंग केलंय, आपले मनापासून धन्यवाद. आज या ठिकाणी कार्यक्रमाकरता आदरणीय हरिभक्तपरायण सागर महाराज मनकर कार्यक्रमाकरता आलात, आपले मनापासून धन्यवाद. या नवीन गावातले माझ्यावर अतिशय मनापासून प्रेम करणारं, लेकीसारखी प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे शिवाजी बाबा आहेत. बाबा सुद्धा या ठिकाणी आलेत. बाबा आपले मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी आपल्या गावचं आदरणीय व्यक्तिमत्व, अगदी सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक कार्यामध्ये ज्यांचा उल्लेखनीय असं अग्रगण्य असं नाव आहे, आपल्या गावचे एक चांगलं असं व्यक्तिमत्व आदरणीय या ठिकाणी केशव तात्या आहेत. खरंच मग अशी किरण भाऊने सांगितलं की आमच्या गावामध्ये अशी पद्धत आहे तर जिथे घर आहे ना तिथे रस्ता आहे. आणि अतिशय चांगली अशी सुविधा या ठिकाणी केशव तात्यांनी या ठिकाणी केली. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा, अतिशय जोरदार. कारण बघा असं रत्न लाभणं ही सोपी गोष्ट नाही. कारण काही गावामध्ये तुम्हाला माझे रस्ते खड्ड्यामध्ये रस्ते का रस्त्यामध्ये खड्डे तीच कळत नाही. पण भाऊनी सांगितलं की अतिशय चांगलं असं आमचं गाव, आणि आमच्या गावाला अतिशय वेळोवेळी मदत करणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे केशव तात्या आहेत. अतिशय बघा अतिशय कमी वयामध्ये पण असं गोड असं रत्न या ठिकाणी आपल्या गावाला लाभलं. गोड असा सर्वांगीण विकास या ठिकाणी आपल्या गावचा होतोय. तात्या आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी संत जनार्दन स्वामी महाराजांचा मित्रमंडळ असेल, गणेश मित्रमंडळ या ठिकाणी असेल, आपल्या सगळ्यांच्या नावं त्यांनी सांगितलं की ते कुणाचंच नाव घेऊ नका. हा खरं त्यांचा मनाचा मोठेपणा झालाय. पण ज्यांचा मला फोन झाला, आदरणीय बंधू आमचे किरण दादा आहे, जितू दादा आहे, अतिशय ही एक चांगली अशी मंडळी, म्हणजे सगळेच आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपण करत आहात. आणि उत्तरोत्तर अशाच कार्यक्रमाची ही प्रगती आपल्यामध्ये होत जाऊ अशी गणपती बाप्पाच्या चरणी आपण प्रार्थना करूयात. या ठिकाणी कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेमध्ये मुलगी आहे, या ठिकाणी गायदानी ईश्वरी गायदानी जिने सुंदर असं दुसरं गरम बोललं ती आपल्या गावची भाषीच आहे. आणि या ठिकाणी आमच्या इथं लोक आहे कृष्णाली आडके, मला वाटतं देवळाली कॅम्प जवळ त्यांचं त्या ठिकाणी घर आहे. त्या ताई सुद्धा या ठिकाणी आल्यात. भाऊ आपणही आलात, आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी कुणाचं जर नाव राहिलं असेल तर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करते. अगदी शेवटच्या 1 मिनिटामध्ये भजन गायचे. सर्वांनी दोन्ही हात वर करा. सर्वांनी शेवटचं भजन. ज्ञानोबाराया माझा ज्ञान
सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी 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 जनार्दना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम हरम भवानी तम नमामि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राधे राधे बोलो राधे 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली उत्पारा